धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊ निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सर्व भाविकांना, श्रोत्यांना महालक्ष्मीच्या आगमनाच्या आणि त्यांच्या कृपेसाठी आपण ज्या पूजा अर्चा करणार आहेत त्यासाठी शुभेच्छा देतो आणि आजच्या भागवत कथेला प्रारंभ करतो. शौनको वाचो कपिलस्तत्व संख्याता भगवानात्ममाया जात स्वयमज साक्षात आत्मप्रज्ञप्ते नृणाम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि या ठिकाणी मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे शौनकाने प्रश्न उपस्थित केला. कपिलस्तत्वसंख्याता भगवानात्ममायया जात स्वयमजा साक्षात आत्मप्रज्ञप्ते नृणाम. हे सूताहो, सूत महाराज, आम्हाला हे सांगा की कपिल महामुनी यांनी तत्वसंख्याता सांख्यशास्त्र सांगितलं असं आम्ही ऐकलं. विश्रुतो श्रुतदेवस्य, आम्ही हे ऐकलं की सांख्यशास्त्र त्यांनी सांगितलं आणि हे आपल्या आईला सांगितलं. तेव्हा हे कशा पद्धतीने सांगितलं, त्या सांख्यशास्त्रामध्ये काय आहे, ती अन्वीक्षिकी अर्थात त्यामध्ये प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त करून देणारी ही विद्या कशी आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. सुतो वाच द्वैपायनसकस्त्वेवं मैत्रेयो भगवान तथा प्राहेदं विदुरं प्रीत अन्वीक्षिक्यां प्रचोदिताः. सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, प्रत्यक्ष द्वैपायनांचे जे मित्र अर्थात प्रत्यक्ष महर्षी म्हणून ज्या मैत्रेयांचा उल्लेख केला जातो ते मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातून ही अन्वीक्षिकी विद्या जी कपिल महामुनीने आईला सांगितली ती मी तुला आता तुम्हाला निवेदन करतो. आणि मग सांगायला सुरुवात केली. मैत्रेयोवाच पितृ प्रसिद्धेरण्यम मातो प्रियचिकीर्षया तस्मिन् बिंदुसरे वासित भगवान कपिल किल. ज्या वेळेला कपिल महामुनी यांचे पिताश्री कर्दम महर्षी हे वनामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेले, मैत्रेय सांगतात विदुराला. त्यानंतर मग बिंदुसुरा नावाच्या या तीर्थावर भगवान कपिल महामुनी आणि देवहूती ही त्यांची आई यांची चर्चा सुरू झाली. देवहूतीने पहिल्यांदा प्रश्न केला. आता हे जगातला पहिलं तत्वज्ञान आहे आणि जगाच्या संदर्भात विचार केला तर आईनी मुलाकडून शिक्षण घेणं ही अभिनव गोष्ट आहे. मुलगा आईकडून शिकतो पण इथं आई मुलाकडून शिकते. म्हणून देवहूती ही पहिली स्त्री आहे जगातली की जिने ज्ञान संपादन केलं, आध्यात्मिक ज्ञान, मोक्षाचं ज्ञान संपादन केलं. आणि ही मोठी विचित्र गोष्ट आहे. पाण्याला लागली तहान असं आपण म्हणतो की नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला लागली तहान. त्याप्रमाणे इथे आई मुलाला शिकवत नाहीये, मुलगा आईला शिकवतोय. आणि देवहूतीने आपल्या मुलाला अर्थात हा मुलगा म्हणजे मुलगा नव्हे प्रत्यक्ष भगवान यांचे अवतार असल्यामुळं आईने प्रश्न उपस्थित केला की हे कपिल महामुनीला ती म्हणते, हे कपिला, मला हे सांगा की माणसाने कोणता योग केला म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. निर्भिण्णान्वितराम भूमन नसिंद्रिय तर्षणात, कोणत्याही प्रकारचं इंद्रिय तर्षण म्हणजे योग. इंद्रिय तर्षण म्हणजे काय? इंद्रियाला त्रास देणे किंवा इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवताना जी आपली दमछाक होते
ते न होता या सर्व संसारातील अंधारातून माणसाला त्याच्या पलीकडे कसं जाता येईल, संसार सागराच्या पलीकडे माणसाला कसं जाता येईल. प्रपन्नांधतमः प्रभो, मी तुला शरण आले. अंधतमः प्रभो, या संपूर्ण अंधारमय असणाऱ्या प्रपंचातून माणसाला, सामान्य माणसाला, कारण योग हा सामान्य माणसाला करण्याचा विषय नव्हे, कारण इंद्रिय दर्शन अर्थात श्वासावर नियंत्रण, त्याप्रमाणे मनावर नियंत्रण हे सामान्य माणसाला अशक्य आहे. मग या सगळ्यातून तस्य त्वंतमदोंधस्य दुष्पारस्याद्यपारगम्य, या सगळ्यातून पलीकडे जाण्याचा मार्ग कोणता आणि माणसाला ज्ञानचक्षु हा मला प्राप्त कसा होईल ते आम्हाला सांगा. सामान्य माणसासाठी हे विचारलंय. आणि तुला मी मुलगा म्हणून विचारत नाही, तू प्रत्यक्ष ईश्वर आहेस हे मला माहित आहे. चक्षु सूर्य इवोदितः, ज्याप्रमाणे अंधस्य चक्षु सूर्य इवोदितः, त्याने असं वर्णन केलंय की एखादा आंधळा माणूस आहे, जन्मांध आहे, आणि सूर्य उगवला, पण जन्मांधाला काय हो, उगवला काय आणि न उगवला काय, त्याला सगळीकडे अंधारच दिसणार. त्याप्रमाणे सामान्य जीव अंधारामध्ये चाच पडतोय. तुम्ही किती ज्ञान जरी सांगितलं तरी ज्ञानाचा त्याला परिणाम होत नाही. आणि म्हणून लोकस्य तमसांधस्य चक्षु सूर्य इवोदितः, एखादा आंधळा आहे, परंतु आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी, आंधळ्याला योग्य मार्ग हा तुम्ही सांगू शकता. आणि म्हणून हे मला सांगा, मी तुम्हाला शरण आले. संसाराचा हा प्रचंड वृक्ष कोणत्या कुऱ्हाडीने तोडावा हे मला सांगा, आणि याची मला जिज्ञासा आहे. असं म्हटल्यानंतर भगवान या ठिकाणी प्रत्यक्ष कपिल महामुनी तत्वज्ञान सांगू लागले. या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात. सांख्य म्हणजे काय? सांख्य शब्द याचा अर्थ असा की संख्याशास्त्र. सांख्य शब्दाने पहिल्यांदा संख्यावाचक शास्त्र. संख्या कोणती? तर तत्व कोणते, मूळ तत्व कोणते. काही ठिकाणी 24 तत्वाचं वर्णन, काही ठिकाणी 23 तत्वांचं, काही ठिकाणी 25 तत्वांचं, काही ठिकाणी 26 तत्वांचं वर्णन आलेलं आहे. 23 जे तत्व आहेत त्या 23 तत्वापैकी मुख्य तत्व जे 23 सांगितले या जगाच्या उत्पत्तीचे, जगाच्या निर्मितीला मूळ कारण तत्व कोणते? पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा हे झाले 20, आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे झाले 3. असे 23 तत्व जगाच्या निर्मितीला कारण आहेत. इथे चित्त नाहीये. चित्त निर्माण झालं की भगवान अवतीर्ण झाले म्हणून समजा, कारण चित्त हेच चैत्य, मूळ भगवंताचा अधिष्ठान आहे. त्यामुळं ते म्हणतात की पहिल्यांदा आपण तत्वज्ञानाच्या दृष्टीने 24 तत्व, या ठिकाणी संख्याशास्त्राने, सांख्यशास्त्राने 24 तत्वाचं वर्णन केलेलं आहे. हे आणि 25वा काल असं मानलंय. काळ हे तत्व मानलंय, कारण काळ हाच ईश्वर आहे असं मानलं. कालाय तस्मै नमः, काळ हाच ईश्वर आहे, काळ हाच परमेश्वर आहे. म्हणून ते म्हणतात तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे संख्या म्हणजे सांख्यशास्त्र. गणन करणे या अर्थाने संख्या शब्द येतो. गणन करणे, तत्वांची गणना पहिल्यांदा त्यांनी सांगितली म्हणून त्याला संख्याशास्त्र, सांख्यशास्त्र असं म्हणतात. गीतेमध्ये अनेक ठिकाणी सांख्य योग शब्द आलेला आहे, सांख्य तत्वज्ञान आलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की सम्यक ख्यायते अनेन इति, म्हणजे सांख्य सम्यक ख्यायते, जे ज्यातून आपल्याला सहज योग्य पद्धतीने सगळं ज्ञान प्राप्त होतं, वेदांताचं ज्ञान प्राप्त होतं, त्याला सांख्य असं म्हणावं. म्हणून सांख्य शब्दाचा अर्थ योग आध्यात्मिक पुंसा मतो निश्रेयसाय मे. भगवान म्हणतात की आध्यात्मिक योग कोणता, सामान्य माणसासाठी योग्य, सामान्य पुरुषासाठी कोणता योग आहे ते मी तुला आता सांगतो. अत्यंतोपरियत्र दुःखस्य च सुखस्य च, हा मूळ मुद्दा त्यांनी मांडला. दुःखस्य च सुखस्य च, सुख आणि दुःख. या ठिकाणी
सुख आणि दुःख हे दोन गोष्टी अशा आहेत की ज्या दोन गोष्टीतून माणसाला संसाराचं चक्र संसारामध्ये फिरत राहावं लागतं. सुख आणि दुःख, दुःख आणि सुख या दोन गोष्टीमध्ये माणूस फिरत राहतो. आणि याचा आपण राहत गाडगं जसं असावं त्याप्रमाणे हे सुख आणि दुःख. योगा आध्यात्मिक मुझामतो निश्रेयसाय मे. निश्रेयस जर प्राप्त करायचं असेल, निश्रेयस म्हणजे आत्यंतिक कल्याण, हे निश्रेयस प्राप्त करायचं असेल तर आपल्याला एकच मानवाचं प्राप्तव्य आहे, ते म्हणजे त्यांना हे दुःख आणि सुख हे जे भोगातून निर्माण झालेले आहेत त्यातून बाहेर आलं पाहिजे. या द्वैतातून बाहेर आलं पाहिजे. दिवस आणि रात्र यांच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. आता संसार हा सुख आणि दुःख यातूनच व्यक्त होतो. त्यामुळं पूर्णपणे आपल्याला आत्यंतिक जी अवस्था आहे ती निश्रेयस आहे. निश्रेयस म्हणजे आत्यंतिक सुखाची अवस्था. सुख आणि दुःख हे लौकिक झाले. ऐंद्रिय पातळीवरचे सुख आणि ऐंद्रिय पातळीवरचे दुःख हे लौकिक स्वरूपातले. याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो, सुख दुःखाच्या पलीकडे कसा जाईल ते म्हणतात आध्यात्मिक ज्ञानानेच तो जाऊ शकतो. हे अध्यात्म योग हाच त्याला उपयुक्त आहे. हा अध्यात्म योग कोणता? तर आसक्ती ही माणसाला सुख दुःखामध्ये अडकवते. आसक्ती म्हणजे आपण त्याच्यात अडकतो, त्याच्यामध्ये आपण लिप्त राहतो. हेच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या दुःखाचं कारण आहे. भगवान म्हणतात तमी म्हणते प्रवक्ष्यामी यमो वाचम पुराणघे ऋषीणाम श्रुतुकामानाम योगम सर्वांग नैपुणम. तुला योग सर्वांग नैपुण योग म्हणजे सर्व अर्थाने श्रेष्ठ दर्जाचा योग कोणता असेल तर चेतः खल्वस्य बंधाय मुक्तेचात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. या ठिकाणी ते म्हणतात गुणेषु सक्तम बंधाय. माणसाला गुणेषु म्हणजे गुणामध्ये माणूस अडकतो. सक्तम बंधाय माणूस गुणामध्ये अडकतो. हेच आसक्तीचं बंधन आहे. हीच आसक्ती आहे. गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. त्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्यातून त्यांनी यामध्ये जो अडकतो त्यामध्ये तो एकरूप होतो, त्यातून बाजूला गेलं पाहिजे. तेव्हा कशात अडकतो माणूस? गुणेषु सक्तम बंधाय, गुणामध्ये अडकतो. कोणते गुण? म्हणजे केवळ त्रिगुण हा मुख्य मुद्दा आहे. त्रिगुण म्हणजे कोणते? ते तीन गुण सत्व रज आणि तम. हे त्रिगुण हेच मायेचे गुण आहेत. माया ही त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक म्हणजे तीन गुणांनी युक्त आहे, सत्व रज तम. म्हणून आपल्याला उपनिषदामध्ये ह्याचा उल्लेख असा दिसतो की ही माया कशी आहे तर ती तीन गुणांनी युक्त आहे. लोहित कृष्ण म्हणजे लाल आहे, कृष्ण आहे, आणि ती लोहित म्हणजे लाल, कृष्ण म्हणजे काळी. ही लाल आणि काळी अर्थात हे दोन जे गुण आहेत त्यातूनच आपल्याला रज हे लाल आहे म्हणून रजोगुण आणि तमोगुण हे काय आहे, त्यामुळे तमोगुण आणि रजोगुण हे माणसाला बंधनकारक ठरतात. लोहित शुक्ल कृष्णाम म्हणून ही माया लोहित शुक्ल कृष्णाम. लोहित शुक्ल आणि कृष्ण. शुक्ल म्हणजे पांढरी म्हणजे सत्व, लाल म्हणजे रजोगुण आणि काळी म्हणजे तमोगुण. तेव्हा अजामेकाम उपनिषदामध्ये अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम असं म्हटलंय. अजा. आता म्हणून अजा दोन अर्थ आहेत अजेचे. अज म्हणजे ज्याला बोकुड किंवा शेळी म्हणतात. अजा. अजा म्हणजे शेळी, स्त्रीलिंगी रूप आहे. अज म्हणजे बोकुड आणि अजा म्हणजे शेळी. तर माया म्हणजे शेळी आहे. ती कशी आहे? ती लाल, पांढरी आणि काळी आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की अ म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्मलेली. जसे
भगवान सुद्धा अज आहेत. भगवान जन्माला आलेले नाही, ते जन्मालाच आलेले आहेत, त्यांना कुणी जन्माला घातलेलं नाही. तशी माया सुद्धा ब्रह्माप्रमाणेच अज आहे, ती सुद्धा पहिल्यापासूनच आहेच आहे, अस्तित्वात आहेच आहे, म्हणून त्याला अजा म्हणतात. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम, अशी ही अजा असलेली माया तीच गुणाने आपल्याला बद्ध करते. मायेचं वैशिष्ट्यच गुणाचं आहे. आपण जर बघितलं कोणत्याही गुणाचं वर्णन करा तुम्ही, ते स्त्रीलिंगी रूपामध्ये येतं. पहा, कोणतंही वर्णन असू द्या माय गुणाचं. नम्रता याला स्त्रीलिंगी, तुम्हाला नम्रता शब्द आहे. रुजुता, नम्रता, किंवा आपण जे जे गुणवाचक शब्द वापरतो ते सगळे स्त्रीलिंगी आहेत. का तर माया स्त्रीलिंगी आहे, म्हणून सगळे गुणवाचक शब्द मुदिता, करुणा, त्याचप्रमाणे नम्रता, शालीनता, हे सगळे शब्द कसे तर ते स्त्रीलिंगी आहेत. जे जे गुणवाचक शब्द आहेत ते स्त्रीलिंगी आहेत, कारण मायाच ही गुणवाचक आहे. त्यामुळं जी माया ती गुणवाचक असल्यामुळं मायेचे गुण ही आपल्याला चिकटतात. माया ही गुणवाचकच आहे, म्हणून तिला गुणमयी माया असं म्हणतात. ही गुणवाचक असल्यामुळं त्या गुणामध्ये जेव्हा माणूस अडकतो, गुण आहेतच तिच्यामध्ये, पण त्यात अडकणं चुकीचं आहे. फुल आहे, फुलाचा सुगंध आहे, त्याचप्रमाणे फुलाचं सौंदर्य आहे, पहा आणि निघून जा. पण त्यात अडकला की तुम्ही गेलात, अडकलात की बद्ध झालात. जेव्हा तुम्ही अडकत नाहीत तोपर्यंत तुम्ही मुक्त आहेत. म्हणून ते म्हणतात रतंबा पुंसी मुक्त आहे. त्याच्यात अडकला की तो बंधनात, त्यातून बाजूला पडला की तो मुक्त आहे. तेव्हा बंधन आणि मुक्ती ही आपल्या मनावर आहे. बंधन गुणाचं आपण मानलं की आपण बंदिस्त आहेत, आणि म्हणून अहम अभिमान, मी अहंकार, त्याप्रमाणे अभिमान, काम, लोभ इत्यादी गोष्टी म्हणजेच गुणामध्ये अडकणे. जेव्हा माणसाला अहंकार येतो, अभिमान येतो, त्याप्रमाणे काम, लोभादी गोष्टी येतात, तेव्हाच तो या शुद्ध बुद्ध असलेला आत्मा गुणामध्ये सक्त होतो. आसक्ती ही आपल्याला घातक आहे. ते म्हणतात आसक्ती घातक असल्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल तर ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त करून आपण आसक्तीतून मुक्त झालं पाहिजे. आसक्ती हीच आपल्याला घातक आहे. स्वयंज्योती रणिमान मखंडितम, आत्मा कसा आहे तर अखंडित, ज्ञानमय आहे, ज्योतिर्मय आहे, तो शुद्ध आहे, सत्वयुक्त आहे, परंतु तो परिपश्यत्युदासीनम प्रकृतीमतः तौजसाम, तो प्रकृतीमध्ये अडकला. माऊलींनी उदाहरण दिले एका ठिकाणी की सिंह आहे, पण सिंह एवढा पराक्रमी असताना सुद्धा जर तो रोगग्रस्त झाला तर सिंहही काही करू शकत नाही. का? रोगे रुंधला, सिंह रोगे रुंधला, रोगाने तो जर्जर झाला. अहो सिंह आहे, पराक्रमी आहे, हो आहे ना, पण त्याला जर रोगग्रस्त झाला, वाघाचं नेहमी डोकं दुखत असतं म्हणे. वाघ आहे, फार शक्तिवान आहे, सगळं खरं आहे, पण त्याची डोकेदुखी, त्याला एकदा डोकं दुखायला लागलं की त्याला काही सुधरत नाही. म्हणून सिंह रोगे रुंधला, सिंह जसा रोगाने अडकतो त्याप्रमाणे माणूस ज्ञानी असून पुरुष हा आत्मा हा गुणामध्ये अडकला, गुणामध्ये म्हणजे मायेमध्ये आसक्त झाला की त्याचा पराक्रम सगळा संपून जातो. तो आपल्या पराक्रमाला विसरतो. जसा एखादा पक्षी, ते म्हणतात माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे त्याचं, की एक पोपट पकडणारा असतो, तो काय करतो, एक नळी तयार करतो, त्या नळीवरती पोपट येऊन बसतो, आणि पोपट येऊन बसल्याबरोबर ती नळी फिरते, गरगर गरगर फिरते, आणि पोपटाला वाटतं आपण पडू, म्हणून तो नळी काही सोडत नाही. तो नळी आपल्या हाताला पक्की धरतो, आणि त्याच वेळेस पोपट धरणारा पोपटाला पकडतो. का? तर आता पोपट
उडायचं विसरून गेला क्षणभर. त्याला असं वाटलं की या नळीला आपण सोडलं तर पडू. पण आतापर्यंत तुझं पंख होते ना, तू उडत तर होतास ना. मग आता नळीवर बसल्याबरोबर नळी फिरली की त्याला वाटतं आपण खाली पडू, म्हणून तो अजून पक्क धरतो, त्या नळीला पक्क धरतो आणि तिथंच तो चुकतो. तो स्वतःच्या मधलं पंखाचं बळ विसरतो क्षणभर आणि इथेच तो अडकतो. तो जसा पोपट अडकला आणि पकडला गेला, तसं आपण क्षणभर आपलं ज्ञान विसरतो आणि संसारात अडकतो. संसारामध्ये अडकलं की मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे सुखदुःखाचं जे गाडगं आहे, रहाट गाडगं, ते चालू राहतं. त्यामुळे सांख्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय ते म्हणतात, पहिल्यांदा आम्ही दुःख आणि सुख, दुःख त्रयाभिघातात, तीन प्रकारचे दुःख, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, अशा 3 प्रकारच्या दुःखाने माणूस ग्रस्त आहे. या 3 प्रकारच्या दुःखाचा उपाय कोणता असेल तर यज्ञ याग उपाय नाही, किंवा योग हाही उपाय नाही. मग कोणता उपाय तर याला सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास हाच उपाय आहे. आणि म्हणून ते म्हणतात की असा हा आत्मा प्रकृतींत हतौजसम, प्रकृतीमुळे तो हतौजस होतो. हतौजस म्हणजे त्याची सगळी शक्ती समाप्त होते, तो विगलित होतो. तो जसा अर्जुन एवढा धनुर्धारी होता, पण तो सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती म्हणायला लागला. का? त्याने आतापर्यंत युद्ध केले नव्हते का? केले होते, पण हे सगळे माझे आहेत आणि त्यांना मी कसं मारू, अशा प्रकारचा जो त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, तो मोहच त्याला घातक होता. म्हणून भगवंतांनी तो मोह बाजूला केला, मोहाचं पटल बाजूला केलं आणि त्याला युद्धाला उभं केलं. सांगायचं तात्पर्य असं की मोह माणसाला अडकवतो. हा मोह, ही माया प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं ते म्हणतात न युज्यमान या भक्त्या भगवते खिलात्मनी सदृशो शुभ पंथा योगिनाम ब्रह्मसिद्धे. आणि म्हणून आसक्ती हीच माणसाला घातक आहे. एरवी शुद्ध बुद्ध असलेला आत्मा या आसक्तीने अडकतो, तो बद्ध पावतो. आणि ही आसक्ती कशाची आसक्ती? देह आणि गेह, ह्या 2च आसक्ती आहेत. माणसाला देहाची आसक्ती आहे आणि माणसाला आपल्या घरादाराची, प्रपंचाची, मुलाबाळाची आसक्ती आहे. मुलं बाळ असण्याबद्दल यांचं हे नाहीये. मुलं बाळ असू द्या, बायको असू द्या, पण त्यात आसक्त होऊ नका. त्यात आसक्त, जसं माऊलींनी उदाहरण दिलंय की ज्याप्रमाणे एखादी माशी साखरेवर बसली म्हणजे ती काही साखरेचा कण सोडत नाही. तिने बसली साखरेवर तर बसावं, तेवढी पुरती साखर खावी, निघून जावं. पण नाही, ही माशी जर एकदा साखरेवर बसली तर ती माशी तिथेच चिकटून राहते. हे चिकटणं चुकीचं आहे. ते म्हणतात आपण यामध्ये चिकटतो, लिप्त होतो, त्यामध्ये बद्ध होतो आणि त्यातून आपण बाजूला पडू शकत नाही. त्यामुळे ते म्हणतात गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. तेव्हा आपल्याला यासाठी आध्यात्मिक आत्मनिष्ठ जर व्हायचं असेल तर माणसाने केवळ पुंसी परमेश्वराची उपासना कशा पद्धतीने करावी हे आता ते सांगतात. ते म्हणतात की अहमपणा कमी करावा, अभिमान कमी करावा, लोभ काम मोह कमी करावा आणि तदा पुरुषा आत्मानं केवलम प्रकृते परम. हे नयुज्यमान या भक्त्या भगवते खिलात्मनी. आता प्रसंग मजरम पाश, सगळ्यात अवघड कोणती गोष्ट असेल तर पाश, हा न दिसणारा पाश आहे. पाश म्हणजे काय? पाश म्हणजे जसं एखाद्या जनावराच्या नाकामध्ये व्यसन असावी, त्याप्रमाणे त्या व्यसनीने तो ओढला जावा, तसं हे वासनेचा पाश आहे, मोहाचा पाश आहे आणि त्याने आपण ओढले जातो. प्रसंग मजरम पाश, प्रसंग शब्द वापरलाय. प्रसंग शब्दाचा अर्थ संग, प्रकर्षेण संग. हा नुसतं आपण उदाहरण सांगायचं झालं तर आपण सणावाराच्या निमित्ताने गावाला जातो. गावाला जाताना आपण मोटर पकडतो, बस पकडतो,
बस पकडली की बसमध्ये जागा पकडतो, जागा पकडली की त्या जागेवर जाऊन बसतो. नंतर थोड्या कुठल्या तरी कामानिमित्त आपण खाली उतरतो, चहा पिण्यापुरतं. आपण म्हणतो ही माझी जागा आहे बरं का, लक्ष ठेवा. मग आपण तिथं काहीतरी आपलं सामान वगैरे ठेवतो किंवा शेजाऱ्या माणसाला सांगतो माझी जागा आहे, लक्ष ठेवा. तो म्हणतो हो. कुठपर्यंत माझी जागा हो, कुठपर्यंत? तो माझी जागा ही कुठपर्यंत म्हणतो, जोपर्यंत त्याचं गाव येत नाही तोपर्यंत. त्याचं गाव आलं, तो उतरला, तो म्हणतो काय माझी जागा आहे, रक्षण करा. काय गरज आहे मला त्या जागेचा? कुणी का बसना, कुणी बसलं काय नाही बसलं काय, मला फरक पडत नाही. का? माझी जागा होती, आता नाही. काही काळापुरती होती. तसा संसार काही काळापुरता करा, कायमस्वरूपी संसार तुमचा नाही, कायमस्वरूपी प्रपंच तुमचा नाही, कायमस्वरूपी हे लेकरं बाळ, बाप आजे पंचे मुलं नातू कायमस्वरूपी आपले नाहीत, कामापुरते आहेत. केवळ यथा काष्ठंच काष्ठंच. ज्याप्रमाणे एखादा या दोन ओंडक्याची सागरामध्ये भेट व्हावी, दोन ओंडक्याची, आणि मग काही काळापुरते ते जवळ राहावेत आणि नंतर ते दूर जावेत, त्याप्रमाणे एकमेकांच्या मध्ये आपण काही काळापुरते आलेलो आहोत. म्हणून ते म्हणतात ही प्रसंग, विशेष प्रकारे आपल्याला जो संग लाभतो, विशेष प्रकारे आपण जो त्यांच्याशी एकरूप होतो, तो संग बाधक नाही, प्रसंग बाधक आहे. प्रकर्षेण संग हा तात्पुरते आलो, नमस्कार चमत्कार झाला, निघून गेलो, झालं, ते बाधक नाहीये. बाधक काय? त्याच्यात लिप्त राहणं बाधक आहे, त्याच्यात एकरूप होणं बाधक आहे. म्हणून ते म्हणतात प्रसंग मजरम. हा जो अजर आहे, हा पाश कसा आहे? अजर. अजर म्हणजे जर म्हणजे म्हातारा. तर आशा ही कधी म्हातारी होत नाही, ती तरुणच आहे. पाश हा कधी शिथिल होत नाही, तो कायम आहे आणि तो जास्तीत जास्त अजर आहे. अजर म्हणजे न म्हातारा होणार आहे, त्याला वृद्धावस्था नाहीये. ते म्हणतात हा जो पाश आहे तो कसा आहे? ही उत्कट आसक्ती ही माणसाला बाधक आहे. देह आणि गेहाविषयीची आसक्ती ही बाधक असल्यामुळं ते म्हणतात की एषणा मध्ये आपण नेहमी गुंतलेलो आहे. मग पुत्रेषणा, वित्तेषणा, पैसा 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 माणूस करतो. अहो पैसा हे साधन आहे, तुमच्या सुखाचं साधन आहे. पण तुम्ही तुमच्या सुखाची कुरवंडी देऊन पैशाचं रक्षण करू नका. जीव गेला तरी पैसा सोडत नाही माणूस, तसं करू नका. जीवासाठी पैशाचा वापर करा, साधन आहे पैसा. तुम्हाला रोग झाला, आजारी पडला तर खर्चानं पैसा. पैसा जवळ ठेवून तुम्ही काय स्वतःला या ठिकाणी आजारामध्ये गुरफटून घेणार का? नाही. ते म्हणतात आपण आपल्याला केवळ ते पाश, प्रसंग मजरम पाश महात्मन कवयो विदुहु. कवयो विदुहु, जे ज्ञानी लोक आहेत ते हे जाणतात, पण अज्ञानी लोकांना कळत नाही की हा पाश आपल्या भोवती कसा बद्ध आपल्याला करणार आहे. हा पाश, या पाशातून आपली मुक्ती होऊ शकत नाही. प्रसंग मजरम पाश आत्मन कवयो विदुहु स एव साधुकृतो मोक्षद्वारम पावृतम. पण हाच पाश, आसक्ती, ही साधू लोकांना मोक्षद्वारापर्यंत नेते. म्हणजे कसे काय? हो, ही आसक्ती फक्त परमेश्वराकडे लावायची. जी आसक्ती प्रपंचात आहे ती परमेश्वराकडे लावायची. सावतामाळी हे मोठे भक्त होते वारकरी संप्रदायातले. या अरण नावाचं गाव आहे पंढरपूरच्या जवळ, त्या पंढरपूरच्या पासून थोडं अलीकडे मोडलिमच्या जवळ आहे. तर तिथे राहणारे एक जण त्यांच्याकडे गेला, म्हणजे महाराज आम्हाला ज्ञान सांगा, तुम्ही एवढे भक्त आहेत. ते म्हणजे ठीक आहे, माझं काम चालू आहे. काम काय चालू आहे? काही नाही, वाफ्यामधली मिरचीचं रोप लावतोय म्हणले मी. वाफ्यामध्ये मिरचीचं रोप लावलेलं आहे, ते आता दुसऱ्या वाफ्यात लावायचं. तो दिवसभर बसला माणूस. म्हणजे महाराज आम्हाला ज्ञान सांगा ना. ते म्हणजे सांगितलं ना. म्हणजे कुठं सांगितलं? तोंडाने ते काही बोलला नाही तुम्ही. ते म्हणलं तुम्ही माझ्याकडे पाहिलं का? म्हणजे हो. तुम्ही काय करत होता? मिरचीचं रोप लावत होतो. मग झालं म्हणजे
हे ज्ञान झालं. मग काय मिरचीचं रोप लावणं म्हणजे काय अध्यात्माचं ज्ञान आहे का? ते म्हणले हो, मी या वाफ्यातून मिरचीचं रोप त्या वाफ्यात लावलं. तसं मनाचं रोप संसाराच्या वाफ्यातून परमार्थाच्या वाफ्यात लावा, संपलं. हे ज्ञान आहे, दुसरं काय. म्हणून मोक्षद्वार अपावृतम, मोक्षद्वार, मोक्षाचा दरवाजा उघडला जातो याच आसक्तीनं. जैसी अभिरुची विषयी, जैसी अभिरुची विषयी तैसी परमेश्वरी जडेल जरी, तरी मग काय उणे बा चारी पुरुषार्थ राबतील घरी. जशी अभिरुची, जशी आसक्ती, जसं प्रेम आपण आपल्या संसारावर करतो तसं फक्त परमेश्वरावर करायचं, बाकी काहीच करायचं नाही. आसक्ती ही जी आपली संसारावर आहे, संसारासक्त आपण जे आहोत, त्यामध्ये जे अडकलेलो आहोत, त्यामध्ये जे बद्ध झालेलो आहोत, त्याऐवजी सांसारिक प्रापंचिक विषयाच्या ऐवजी आपण परमार्थाशी एकरूप व्हायचं. मन परमार्थाकडे लावायचं. मन परमार्थाकडे लावलं की आपोआपच आपल्याला भगवंताशी प्रीती निर्माण होते. आणि म्हणून हेच मोक्षद्वारम अपावृतम, मोक्ष प्राप्त करून देण्याचं एक साधन आहे. तितिक्षवा कारुणिका सर्व सर्वदेही नाम. आणि असे जे साधू आहेत ते तितिक्षा, त्याचप्रमाणे वैराग्य यांनी संपन्न असतात. कारुणिका सर्वदेही नाम, अत्यंत करुणावरुणालय असतात. आणि भक्तिम कुर्वंती ये दृढाम, ते माझी भक्ती करतात. भक्त्या पुमांजात विराग ऐंद्रियात. भक्ती, आता या कपिल महामुनींनी फार योग्य पद्धतीने, म्हणजे दोन वेगळे मार्ग आहेत. एक योग मार्ग आहे आणि दुसरा वेद मार्ग आहे. वेद मार्गाने यज्ञ यागाला महत्व दिलंय आणि योग मार्गाने योगाला महत्व दिलंय. पण कपिल महामुनींनी दोन्हींचाही समन्वय साधलाय. योग आणि वेद या दोन्हीचा समन्वय, यज्ञ आणि योग या दोन्हीचा समन्वय, याग आणि योग याचा दोन्हीचा समन्वय साधलाय सांख्य तत्वज्ञानाने. आणि म्हणून भक्तीला महत्व या ठिकाणी कपिलाचार्यांनी दिले. भक्ती हीच दृढ जर आपण केली तर त्यातून आपल्याला मुक्त होता येतं. म्हणजे आईचा प्रश्न आहे की मला एवढं इंद्रिय दर्शन होणार नाही, सामान्य माणसाला ज्ञान होणं शक्य नाही, मग अशा वेळेला सामान्य माणसाने मुक्त कसं व्हायचं? तर ते म्हणतात आपल्याला चित्तस्य तो ग्रहणे योगयुक्तो. हे चित्ताचं आपण चित्त म्हणून न पाहता, चित्त म्हणजे चैतन्यमय आपल्यामध्ये भगवान आहे हे बघून जर आपण भगवंताची भक्ती केली तर आपल्याला मुक्त होता येतं. याप्रमाणे ते म्हणतात अशीही असे वयायम प्रकृती गुणानाम ज्ञानम ज्ञानेन वैराग्य विजुंबितेन योगेन मय्यर्पितचे भक्त्या माम प्रत्येकात्मनी मेहानरुंधे. आता मग ही भक्ती कशी? देवहूतीने प्रश्न विचारला. महाराज, तुम्ही सांगितलं मला की ही भक्ती निर्वाण प्राप्त करून देणारी आहे. कीदृशी गोचरा योग्य निर्वाण मोक्षात्मकम. ही निर्वाण प्राप्त करून देणारी, मुक्तता प्राप्त करून देणारी भक्ती आहे. ही ती कशी आहे? कीदृशी मम गोचरा हे पदंते निर्वाण मंजसान वाष्णवाहम यो योगो भगवद्बाणो निर्वाणात्मस्वयोदिता कीदृश कतिचांगानी यतस्तत्वावबोधनम. ही कशा प्रकारची भक्ती आहे ते मला सांगा. आणि हा बाण, यो योगो भगवत बाणो, भगवत बाण, भगवंताचा बाण कधी वाया जात नव्हता. भगवंताचा बाण म्हणजे योग्य ठिकाणी लागणारा हा बाण होता. निर्वाणात्मा स्वयोदिता, निर्वाण प्राप्त करून देणारा. पण त्याच्यासाठी भक्ती कशी करावी ते मला सांगा. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की तू जे म्हणतेस ते बरोबर आहे. हा भगवत बाण आहे. भगवत बाण काय आहे हे ते सांगतात. उदाहरण सांगितलेलं आहे. ते म्हणतात एकदा कौरव पांडव यांची परीक्षा घेण्याचं द्रोणाचार्यांनी ठरवलं. द्रोणाचार्य त्यांचे गुरु, त्यांनी कौरव पांडवांची आपण परीक्षा घेऊ म्हणून ठरवलं. ठरवल्यानंतर दुर्योधनादी पुढे आले. म्हणले महाराज मी परीक्षा देतो. म्हणजे हातात घे धनुष्य.
बाण लाव. ठीक आहे म्हणे. कुठं बाण मारायचं सांगा. ते म्हणे समोर एक झाड आहे, त्या झाडावर एक चिमणी ठेवली आहे लाकडाची, त्या चिमणीचा डावा डोळा उडवायचा आहे. आता धर नेम. दुर्योधनाने नेम धरला. द्रोणाचार्याने विचारलं काय दिसतंय रे तुला? तो म्हणला मला झाड दिसतंय, मला पानं दिसतात, मला तुम्ही दिसतात. म्हणे बाजूला हो, तुला काही अक्कल नाही म्हणले. हा म्हणजे बाजूला दिसत नाही काय? मग दुःशासन आले, त्याला विचारलं. ते म्हणले समोर झाड दिसतंय, पानं दिसतात. हा बाजूला हो म्हणले. दुर्योधन झाले, दुःशासन झाले. मग धर्मराज आले. धर्मराजाला विचारलं तुला काय दिसतंय? तो म्हणला मला झाड, खोड, फांद्या. हे म्हणले बाजूला हो. भीम आले. भीमाने हेच उत्तर दिलं. शेवटी अर्जुन आले. म्हणजे लोक म्हणले असं काय म्हणायचं नाही का काय? म्हण बाजूला कशामुळे हो, बाणही मारू दिला नाही, हे काय दिसत नाही का काय? अर्जुनाला सांगितलं नेम धर. हा महत्वाचा मुद्दा आहे. नेम धर. आधी दिसू द्या सगळं, आधी सगळा संसार दिसू द्या, पण एकदा नेम धरला, एकदा भक्तीचा बाण आपण आपल्या मनाशी संयोजित केला की मग आपल्याला काहीही दिसलं नाही पाहिजे. विचारलं नेम धरला का? हो. नक्की धरला का? हो म्हणले. आता काय दिसतंय सांग. गुरुजींनी विचारल्यानंतर अर्जुन म्हणाले मला चिमणीचा डावा डोळा दिसतोय. चिमणी दिसते का? चिमणी सुद्धा दिसत नाही. चिमणी सुद्धा दिसत नाही, फक्त डावा डोळा दिसतोय म्हणले. मग बाण मारून मारल्याबरोबर डावा डोळा उडवला. का? एक केंद्रितता. दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. एक म्हणजे एक. जसा अभ्यास करतात मुलं, परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवतात. कधी? त्यांना दुसरं काही दिसत नाही. जेवला का आठवत नाही, खाल्लं का आठवत नाही, झोपला का आठवत नाही, किती वाजता काय करायला आठवत नाही, खेळलो का आठवत नाही, फक्त एकच दिसतं अभ्यास. यातून मला पहिला नंबर मिळवायचा आहे, बाकी काही माहित नाही. हे जसं एक केंद्रितता असते, अनेक केंद्रितता म्हणजे संसार आणि एक केंद्रितता म्हणजे परमार्थ. म्हणून यो योगो भगवत बाणू. जो योग भगवंताचा बाण आहे, नेमकेपणाने जाणार आहे, असा बाण म्हणजे भक्ती आहे. आणि या भक्तीने माणूस मुक्त होतो. मग भगवंत सांगतात देवानाम गुणलिंगानाम अनुश्रमिक कर्मणाम सत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविक तुर्या अनिमित्ता भागवतीर भक्ती सिद्धेर गरीयसी जरी अत्याशया या कोशम विगीर्ण मनलो यथा. आता ही भक्ती कशी, अनिमित्ता भागवती भक्ती कशी, या संबंधीचं जे विवरण करतील ते उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम